काही चटपटीत आणि कुरकुरीत खावंसं वाटतंय तर मग बनवा ही एकदम मस्त अशी कुरकुरीत डिश. अगदी सोप्या पद्धतीने आणि एकदम मस्त सगळ्यांना आवडणारी अशी रेसिपी आज मी इथे शेअर करणार आहे. तोपर्यंत सगळ्यांनी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. इथे मी घेतलेले आहे 3 ते 4 टोमॅटो. ते मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेले आहे बघा. अशा प्रकारे एका भांड्यामध्ये ते काढून घ्यायचे आहे त्याची प्युरी. आणि त्यात इथे मी आता घेणार आहे 1 कप गव्हाचं पीठ. आता आपण हे पीठ अगदीच मोजकं नाही घालणार. आपल्याला हा गोळा घट्ट असा बनवायचा आहे. त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ, काळी मिरपूड आणि हळद. फक्त एवढेच जिन्नस आपण यामध्ये घालणार आहोत बघा, जास्त काही नाही घालायचं. आता पीठ आपल्याला जसं लागेल तसं आपण यामध्ये घालायचं आहे. गोळा हा घट्ट बनायचा आहे. आणखीन थोडं पीठ मी यामध्ये घालणार आहे बघा. तुम्हाला जर मी येथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, तुम्हाला जर आणखी त्यामध्ये मैदा किंवा तांदळाचं पीठ वापरायचं असेल तर तेही आपण येथे वापरू शकतो. आता याचा मी घट्ट गोळा बनवून घेतलेला आहे बघा एक. मस्त एकदम परफेक्ट असं झालेलं आहे बघा. आता त्यामध्ये थोडंसं तेल घालून छान असं मऊसूद मळून घ्यायचं आहे. छान असं मऊसर मळून घेतलेलं आहे बघा मी. मस्त झालेलं आहे पीठ. आता आपण एक 10 मिनिट हे असंच ठेवणार आहोत भिजण्यासाठी. 10 मिनिट झालेले आहेत बघा. आता पुन्हा एकदा छान असं मळून घ्यायचं आहे. मस्त अगदी आपल्याला जसं पाहिजे तसं पीठ इथे एकदम बनलेलं आहे बघा. आणि आता अशा प्रकारे त्याचा एक गोळा घ्यायचा आहे. छानपैकी मस्त गोल गरगरीत गोळा आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे बघा. घालायचं आहे त्यावरती थोडंसं पीठ, जेणेकरून आपलं जी पोळी आपण लाटणार आहोत ती चिकटणार नाही. आणि छान अशी मस्तपैकी मोठी लाटून घ्यायची आहे. पातळ लाटायची आहे बघा, जाडसर नाही ठेवायची. मस्त छान अशी मोठी लाटून घेतलेली आहे बघा मी. आता चहू बाजूनी कट करून घ्यायचे आहे. चौकोन असा आपल्याला त्याचा आकार काढायचा आहे बघा. मस्त एकदम एक नंबर झालेला आहे बघा. भारी. साईड काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. आणि आपल्याला आता त्याचे कट करायचे आहेत. सारखे असे कट करून घ्यायचे आहेत बघा. परफेक्ट असं सारखेच आकाराचे कापायचे आहे, जेणेकरून आपण जे कुरकुरे बनवणार आहोत ते सेम आकाराचे बनले जातील. अशा प्रकारे उचलून घ्यायचे आहेत एकदा सगळे. असे करून घ्यायचे आहे बघा. आणि अशा प्रकारे आपण त्याचे आता ट्रायंगल शेप देणार आहोत त्याला. तुम्हाला जर दुसरा कुठला आवडत असेल तर तोही तुम्ही इथे देऊ शकता. मी अशा प्रकारे आकार देणार आहे बघा, त्रिकोणी. आणि अशाच प्रकारे आपण सर्व कुरकुरे बनवून घेणार आहोत बघा. साईड काढून टाकायचे आहे. मस्त एकदम परफेक्ट असा आकार आलेला आहे बघा. एकदम दुकानातून तुम्ही जे कुरकुरे आणतात त्याही पेक्षा हे आपले घरी बनवलेले अगदी पौष्टिक असे मस्त कुरकुरे आपण आज इथे बनवणार आहोत बघा. छान. आणि अशाच प्रकारे आपण इथे सर्व तयार करून घ्यायचे आहे बघा. काढून घेऊया हे तयार केलेले.
मस्त. पुन्हा एकदा आकार बघा, अशा प्रकारे त्याला आकार दिलेला आहे. छान. तुम्हाला जर चंद्रकोर किंवा गोल पुऱ्यांसारखा असाही आकार तुम्ही त्याला देऊ शकता. मस्त. खूप सगळे बनवून घेतलेले आहेत बघा. इथे आपण आता मी इथे ठेवलेलं आहे तेल. कडकडीत तेल तापलेलं आहे बघा. जबरदस्त असे आपले फुललेले आहेत कुरकुरे, तुम्ही बघू शकता. मस्त असा आकार आलेला आहे. किती छान कलरही त्याचा चेंज झालेला आहे बघा. मस्त. अशाच प्रकारे आपण सर्व कुरकुरे तळून घ्यायचे आहेत बघा. छान असा कलर चेंज झाला की काढून घ्यायचे आहेत. परफेक्ट. अगदी पौष्टिक हेल्दी असे आपण बनवलेले आहेत बघा हे. इथे आता मी घेतलेला आहे मसाला तयार करायला. तिथे मी घेतलेले आहे 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा काळी मिरपूड, 1 चमचा चाट मसाला आणि मॅगी मसाला. आता इथे मी घेतलेला आहे बघा थोडीशी जी वाळलेली कोथिंबीर आणि पुदिना असतो ते बारीक करून घेतलेला आहे. नसेल तरीही चालतं. अगदी जबरदस्त असा आपण मसाला तयार केलेला आहे बघा. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आधीही आपण याला मीठ वापरलेलं आहे त्यामुळे थोडकं मीठ घालायचं आहे. परफेक्ट असा आपला मसाला तयार आहे. आपण जे कुरकुरे तळले होते ते घ्यायचे आहे एका बाउलमध्ये. छान असा मसाला सगळीकडून टाकायचा आहे आणि सारखा अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. मस्त. एकदम चमचमीत चटपटीत असे आपले कुरकुरे येथे तयार आहे बघा. अशा छान छान रेसिपीसाठी दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघत जावा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा. एक नंबर आपले कुरकुरे इथे तयार झालेले आहेत बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.